वैदेही तुला मी थांबवतोय। सुनेत्रा पवारांची गटनेतेपदी निवड झालेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी सुनेत्रा पवारांची निवड झालेली आहे। बघा आत्ताच्या घडीची खूप मोठी बातमी आहे, ज्यासाठी बैठक बोलवली होती। आता गटनेतेपदी सुनेत्रा पवारांची निवड झालेली आहे। संध्याकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्री पदाची ते शपथ देखील घेतील। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधान भवनातल्या बैठकीमध्ये सुनेत्रा पवारांची गटनेतेपदी निवड झालेली आहे। अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची ही बैठक विधान भवनात बोलवलेली आहे। सुनेत्रा पवारांची विधिमंडळ गटनेतेपदी पक्षाच्या सर्व आमदारांनी एकमताने निवड केलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठकीमध्ये ही गटनेतेपदाची निवड झालेली आहे। वळसे पाटलांनी प्रस्ताव मांडला होता आणि त्याला मंत्री छगन भुजबळ यांनी अनुमोदन दिलं। आता संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री पदासाठीचा शपथविधी पार पडणार आहे। संध्याकाळी उपमुख्यमंत्री पदाची शपथ सुनेत्रा पवार घेतील। मात्र आपण बघतो की राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीमध्ये सुनेत्रा पवारांची गटनेतेपदी निवड झालेली आहे।